श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे 12 नोव्हेंबर मंगळवार. आज आहे कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. त्याचबरोबर बघा, या एकादशीला देवउठणी एकादशी असे देखील म्हटले जाते. कारण चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी योगनिद्रेमध्ये जातात. तर या कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे आपल्या योगनिद्रेतून बाहेर येतात. म्हणूनच या एकादशीला देवउठणी एकादशी म्हटले जाते. तर या देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या अत्यंत प्रभावशाली सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, कार्तिकी एकादशीचे व्रत करणाऱ्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्याचे अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, तुळशीच्या जर या दिवशी आपण अत्यंत प्रभावशाली सेवा आणि काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये कधीही अडचणी येत नाहीत. आपल्या जीवनातील जे काही अडथळे असतील, जी काही समस्या असतील त्या सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. तसेच बघा, एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे बारस, या दिवसापासून ते त्रिपुरारी पौर्णिमा यापर्यंत तुळशी विवाहाला सुरुवात होते. भगवान विष्णू यांच्या शाळीग्राम या अवताराचे आणि माता तुळशीचे या दिवशी लग्न केले जाते. म्हणूनच या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे अत्यंत महत्त्व आहे. तर या कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेच्या अत्यंत प्रभावशाली सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, कार्तिक मासाला सुरुवात झालेली आहे. कार्तिक महिन्यातील एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी माता तुळशीच्या देखील सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली, तिच्यासमोर दिवा लावला किंवा आपल्या घरामध्ये जर काही प्रभावशाली सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये कधीही दरिद्रता येत नाही. भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आपल्यावर आशीर्वाद राहतो. ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. तर बघा, कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशी मातेला आपल्याला आज कच्चे दूध अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या घरावर कधीही संकटे येत नाहीत. तुळशी मातेचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते. तसेच बघा, आपल्या वैवाहिक जीवनात कधीही अडचणी येऊ नयेत. पती पत्नी यामधील प्रेम सतत वाढत राहावे आणि कधीही दुरावा येऊ नये यासाठी आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी एक दोरा घ्यायचा आहे आणि त्याला 108 वेळा गाठी मारायच्या आहेत. आणि त्या गाठी मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर हा दोरा आपल्या हळदी कुंकू लावून हा दोरा आपल्याला तुळशीला बांधायचा आहे. यामुळे आपल्या घरावर कधीही संकटे येत नाहीत. पती पत्नीमधील जे काही वाद असतील ते सर्व मिटून त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण होतो आणि त्याचबरोबर त्यांचे दाम्पत्य जीवन हे चांगले राहते. म्हणूनच अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर सतत कटकटी भांडणे होत असतील, पती पत्नीचे पटत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, भांडणतंटे होतात, तुमचे मुले ऐकत नाहीत, पती ऐकत नाहीत, अशा जर काही समस्या तुमच्या घरामध्ये देखील उद्भवल्या असतील तर या दिवशी आपल्याला थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कच्चे दूध आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडीशी हळद मिसळायची आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे. तुळशी मातेला अर्पण करताना आपल्या ज्या काही इच्छा असतील किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सांगायच्या आहेत आणि ते पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे. अशा प्रकारे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. पती पत्नीमधील भांडणे मिटतात, मुले आपले सर्व ऐकतात आणि आपल्या घरामधील सर्व दरिद्रता दूर होते. अशा प्रकारे या कार्तिकी एकादशीच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये देखील सुख, शांती आणि समृद्धी नांदते. त्याचबरोबर सर्व वाद मिटून आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण होतो. त्याचबरोबर बघा, या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीपुढे आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा असा लावायचा आहे की त्यामध्ये आपल्याला गाईचे शुद्ध तूप घालायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे
आणि त्याचबरोबर बघा असा दिवा लावल्यानंतर आपल्याला तुळशीसमोर बसून तुळशी महात्म्य वाचायचं आहे। अशा प्रकारे ही तुळशीची अत्यंत प्रभावशाली सेवा आहे आणि ही सेवा केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते, आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती सुद्धा दूर होते। तसेच बघा जर आपल्या घरामध्ये तुळस असेल आणि ती जर हिरवीगार असेल तर अशा घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही आणि ज्या घरामध्ये तुळस असते अशा घरामध्ये निगेटिव्हिटी कधीही येत नाही असे देखील म्हटले जाते। म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व आहे। तुळशीची पूजा आणि आराधना केल्याने भगवान विष्णू तर आपल्यावर प्रसन्न होतातच, त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील आपल्यावर कृपादृष्टी राहते। म्हणूनच कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या या सर्व अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला आज आपल्या घरामध्ये करायच्या आहेत। त्याचबरोबर तुळशी मातेच्या समोर आपल्याला शुद्ध गायचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे। तर बघा अशा प्रकारे तुळशी मातेच्या या सर्व सेवा केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात, माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपादृष्टी राहते आणि तिचे स्थान आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते। तर बघा अशा प्रकारे या कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुळशी मातेच्या जर या अत्यंत प्रभावशाली सेवा केल्या तर आपल्या घरावर कधीही दरिद्रता येत नाही, कुणाचीही वाईट नजर पडत नाही आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। तर बघा तुळशी मातेच्या या सर्व सेवा तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।